तर ही घटना ही फार जुनी आहे, 80s मधली आहे. त्यावेळेला माझ्या त्या वहिनीचा जन्म पण झाला नसेल. तिचे वडील तिकडे नोकरीला होते. त्यांच्या ऑफिसमध्ये डॉर्मेटरी पण होती. वरच्या माळ्यावरती कुठेतरी डॉर्मेटरी होती. पण मग एकदा काय झालं की त्यांना ना काम करताना खूप झोप यायला लागली त्या रात्री. ओके. आणि असं लाईट वगैरे बंद ऑब्व्हियसली रात्रीच्या वेळेला. तर त्यानंतर अचानक काय झालं माहिती आहे, 15 मिनिटानंतर असा कोणाचा तरी ना असा आवाज यायला लागला. असं फॉर्मल शूज घालून असं टक 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 असा आवाज येतो ना, असं वाटतं की कोणतरी मध्ये चालतंय सगळ्या बेड्सच्या मधल्या पॅसेजमध्ये. तर नंतर काय झालं माहिती आहे, थोड्या वेळानंतर लाईट फ्लिकर व्हायला लागले तिकडचे. आणि थोड्या वेळानंतर काय झालं माहिती आहे, तो बेड आहे ना असं वाटलं की शेक करतंय कोणतरी असं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. CST आपलं CSTच्या पण कोणत्या ऑफिसमध्ये काहीतरी घडलं होतं, ते काय होतं? आता ही जी घटना आहे ना, हे जे माझी आताची जी वहिनी होती या ठाण्याच्या स्टोरीमधली, तिच्याच वडिलांसोबत घडलेली घटना आहे ही. तर ही घटना ही फार जुनी आहे, 80s मधली आहे. ओके, 1980s. तर त्यावेळेला माझ्या त्या वहिनीचा जन्म पण झाला नसेल. तिचे वडील तिकडे नोकरीला होते. CSTमध्ये एक त्यांचं ऑफिस होतं. तर तिकडे ते नोकरीला होते. तर त्यांचं कसं होतं माहिती आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये डॉर्मेटरी पण होती. वरच्या माळ्यावरती कुठेतरी डॉर्मेटरी होती. डॉर्मेटरी म्हणजे जिथे आपण झोपतात ना ऑफिसमध्ये, जिथे बंक बेड असतात बघ झोपण्यासाठी, आणि असं एक स्पेशल रूम असते ती. हां, मेडिटेशन वगैरेचं असं नॅप घेऊ शकतो आपण, असं झोपू शकतो तिकडे. तर ती कॉमन डॉर्मेटरी होती. तर जेंट्स लेडीजचं वेगवेगळं असतं, ते तसं असतं. तर ती जेंट्स डॉर्मेटरी. तर त्यांचं कसं असायचं, त्यांचं नाईट शिफ्ट होतं. नाईट शिफ्ट असायचं त्यांचं. तर ते जनरली कसे त्यांचे कलिग्ज आणि इतर जे आहेत टीममधले ते लोक झोपायला जायचे तिकडे. पण ते जनरली जायचे नाहीत, तिचे वडील. कारण त्यांचं असं होतं की एकदा व्हाईट लाईट पडली तर ते असं झोपायला नंतर आवडायचं नाही त्यांना. मे बी झोप लागत नसेल, काम नाही होत नीट असं. तर ते अवॉइड करायचे जनरली. पण मग एकदा काय झालं की त्यांना ना काम करताना खूप झोप यायला लागली त्या रात्री. ओके. तर ते म्हणाले, त्यांचं लक्ष लागत नव्हतं. तर ते म्हणाले काय करायचं. तर त्यांचे कलिग्ज म्हणाले की आम्ही तर जातोच नेहमी, 2-2, 3-3 दिवसांनी वगैरे आम्ही जातो, तर तू पण ये आज आमच्यासोबत, झोपूया थोडा वेळ, अर्धा एक तास चांगली नॅप होईल आणि मग परत रेझ्यूम करू काम. ओके. तर मग ते गेले, मिडनाईटच्या टाईमलाच गेले, असं 2च्या दरम्यान वगैरे गेले असतील. हां, मध्यरात्री गेले. तर ते बंक बेड्स माहीत आहेत ना, कसं एकावर एकावर एक. तर ते आय थिंक 4-5 कलिग्ज होते सगळे म्हणजे इन्क्लुडिंग तिचे वडील. तर ते झोपले असे 2 ते 3 बंक बेडवरती झोपले, एक वर एक खाली असं. तर झोपले त्याच्यानंतर 15 मिनिटानंतर एकदम सायलेन्स झाला तिकडे. आणि असं लाईट वगैरे बंद ऑब्व्हियसली रात्रीच्या वेळेला. तर त्यानंतर अचानक काय झालं माहिती आहे, 15 मिनिटानंतर असा कोणाचा तरी ना असा आवाज यायला लागला. असं फॉर्मल शूज घालून असं टक 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 असा आवाज येतो ना, असं वाटतं की कोणतरी मध्ये चालतंय सगळ्या बेड्सच्या मधल्या पॅसेजमध्ये, असा यायला लागला. आणि ह्या लोकांनी सगळ्यांनी चादर डोक्यावरून घेतलेली. तर हिच्या वडिलांना पण तो यायला लागला. तर ते जरा पॅनिक झाले झोपेमध्ये, आणि त्यांची हिंमत होत नव्हती की चादर हे करून बघायला उघडून. तर नंतर काय झालं माहिती आहे, थोड्या वेळानंतर लाईट फ्लिकर व्हायला लागले तिकडचे. आणि ते बटन्स असतात बघ, जुन्या वेळेला असे ते बटन असायचे ब्लॅक. हां, वर खाली होणार, ते सगळे बटन पण असे टॉगल व्हायला लागले, वर खाली होत आहेत आपोआप. आणि लाईट फ्लिकर होते, बंद चालू, आणि असा आवाज येतोय पावलांचा. आणि हे सगळं व्हायला लागलं तर ते घाबरायला लागले, म्हणजे झोपेमध्ये की असं सगळं काय होतं. आणि थोड्या वेळानंतर काय झालं माहिती आहे, तो बेड आहे ना असं वाटलं की शेक करतंय कोणतरी, असं असं पकडून असं जोरजोरात असं शेक करतंय, हालायला लागलं सगळे बेड्स. आणि असं अर्थक्वेक झाल्यानंतर कसं होतं, भूकंप झाल्यानंतर होतं ना, तशी फिलिंग यायला लागली. आणि ह्यांची लेजिट चादरीमध्ये एकदम फाटली होती लिटरली. म्हणजे त्यांना हिंमत झाली नाही की उघडून बघायला काय होतंय. आणि मग एक सर्टन टाईम नंतर आहे ना ते सगळं बंद झालं. ठीक आहे. तर ते कसं बंद झालं माहिती आहे, पूर्वी माहिती आहे गिरण्या असायच्या, गिरण्या. तर गिरण्यांचा भोंगा वाजायचा तर त्या टाईमला तो भोंगा वाजला, आणि बरोबर तो भोंगा वाजल्यानंतर ते सगळं बंद झालं. ते सगळं होणं म्हणजे लाईट फ्लिकर होणं, बेड वगैरे हलणं. तर ते झाल्यानंतर कसं बसं त्यांनी हिंमत करून चादर काढली अंगावरची आणि बघितलं, तर काहीच नव्हतं आसपास. तर त्यांच्या कलिग्जला उठवलं. तर एक कलिग आहे तो एकदम गाढ झोपलेला.
तर त्यांनी काय एक्सपिरियन्स केलं नव्हतं हे, पण बाकीच्या सगळ्या कलिग्सनी केलं. तर त्याला पण त्यांनी उठवलं आणि सगळे ना घाबरत घाबरत पळत खाली गेले. तर खाली चाय प्यायला गेले एका टपरीवरती. तर तिकडे असे एकदम पॅनिक झालेले. तर टपरीवाल्यांनी बघितलं त्यांना, तर त्यांना वाटलं असेल की ह्यांनी काहीतरी एक्सपिरियन्स केलं. तर एका पर्सननी त्या टपरीवाल्याला विचारलं, तर तो म्हणतो की इथे आहे ना फार पूर्वी म्हणजे ब्रिटिश कालीन बिल्डिंग्स आहेत ना, ते जुन्या बिल्डिंग्स आहेत खूप त्या CSTच्या ते ऑफिस वगैरे. तर म्हणतं की मे बी कोणतरी तिकडे त्या काळी कोणाचा तरी जीव गेलेला तिकडे त्या डॉर्मेटरीमध्ये आणि त्याची आत्मा आता तिथे भटकते त्या टाईमला. आणि मग त्याच्या रात्रीचं असं त्रास देते, झोपू देत नाही लोकांना, असं सगळं होतं. एव्हरी नाईट नाही होत ते, पण ते मोस्ट ऑफ द टाइम्स होते. हां, एखाद वेळी जेव्हा तो त्याचा टाईम ती मॅच होते ना फ्रिक्वेन्सी, तेव्हा ते तसं होतं.